नमस्कार. नर्मदे हर. जय गुरुदेव. पहिला प्रश्न असा विचारलाय, अनुभूती म्हणजे काय आणि अनुभूती होते का? तर अनुभूती होते हे 100% खरं आहे, यात कुठलाही वाद नाही. आता अनुभूती होते हे मी 100% खरं सांगतो, याचे माझ्याकडे अनेक दाखले आहेत. मी कधीही कुठलाही पुरावा द्यायला समर्थ आहे, पण मी अनुभूती सांगायला धजत नाही किंवा सांगत नाही. त्याचं कारण असं आहे, धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे, मी नाही सांगत. धर्मशास्त्र सांगतो, आध्यात्मिक शास्त्र सांगतो, तुम्हाला जो अनुभव आला आहे तो तुम्ही कथन करू नये. तो कथन न करण्याचं कारण असं आहे की तुमच्या साधनेत पुढे येणाऱ्या अनुभवाला एखाद वेळेस खीळ पडू शकते, म्हणजे पुढे येणारे अनुभव थांबू शकतात. अन्यथा दुसरं कारण असं आहे की तुम्ही ज्या व्यक्तीला अनुभव सांगणार आहात त्या व्यक्तीची पात्रता, त्या व्यक्तीची योग्यता आणि त्या व्यक्तीची मानसिकता जर तशी नसेल तर तुमच्या अनुभूतीची टिंगलटवाळी केली जाते किंवा तुमच्या अनुभूतीचं हसं होतं. आता तुमच्या अनुभूतीचं हसं होतं, टिंगलटवाळी होते, म्हणजे पर्यायाने तुम्ही त्या देवतेची अनुभूती सांगत असाल, त्या देवतेची टिंगलटवाळी होते. म्हणून अनुभूती सांगू नये, हे एक थोडंसं बाजूला ठेवा. आता अनुभूती होते म्हणजे नक्की काय होतं? ज्या वेळेस तुम्ही एखादी साधना करत असता, एखादा जप करत असता, एखादं पारायण करत असता, एखादा यज्ञ करत असता, एखादी पूजा करत असता, त्या पूजेमध्ये तुम्ही जर पूर्णतः एकरूप झालात, म्हणजे पूर्णतः तुम्ही स्वतःला विसरलात, तर ती समोरची जी देवता आहे आणि त्या देवतेला उद्देशून तुम्ही जे मंत्र म्हणतात त्या मंत्राचे परिणाम, म्हणजे याला एक इंग्लिशमध्ये म्हणतात ॲक्शन टू रिॲक्शन. हा एक सिद्धांत आहे, ॲक्शन टू रिॲक्शन. याला दुसरं आमच्या मराठीमध्ये म्हणतात की प्रतिक्षिप्त क्रिया. प्रतिक्षिप्त क्रिया ही अशी असते की जी तुम्हाला न सांगता ताबडतोब घडली जाते. जसं तुम्ही घरामध्ये बसलेला आहात, तुम्ही तुमच्या घरात तुम्हाला गरम होत आहे आणि घरामध्ये बसलेला आहात, गरम व्हायला लागलं म्हणून तुम्ही पंख्याचं बटन लावलं. आता पंख्याचं बटन लावल्यानंतर पंखा चालू झाला. पंखा चालू झाल्यानंतर तुमच्यामध्ये लगेच एक प्रतिक्षिप्त क्रिया होते, हश, हे तुमच्या तोंडातनं आपोआप निघतं. तुम्ही ठरवून काढता का? नाही. म्हणजे पंखा सुरू झाल्यामुळे तुमच्या मधून निर्माण होणारी ही जी क्रिया आहे हिला प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हणतात. ही अनवधनाने होते किंवा तात्काळ होते, हिच्या पाठीमागे कुठलंही रहस्य दडलेलं नसतं. सायन्स काही सांगू द्या, मी या सगळ्या अनुभूतीला विज्ञानाची जोड लावू शकतो, नाही असं नाही. विज्ञान या शब्दाचा अर्थच जे ज्ञानापासून सुरुवात झालंय ते विज्ञान, म्हणजे पहिले ज्ञान आहे मग विज्ञान आलेलं आहे. असो, ज्ञान आणि विज्ञान या विषयावर मी बोलण्याकरता बसलेलो नाही. मी मूळ विषय आहे अनुभूती होते का? तर अनुभूती होते, पण अनुभूती केव्हा होते? तर अनुभूती होण्याचं मूळ कारण की तुम्ही त्या देवतेशी किती एकरूप आहात, तुम्ही त्या मंत्राशी किती एकरूप आहात. आता ते थोडं पुढे जाऊन मी आणखी वेगळ्या विषयावर बोलतो. वेगळ्या विषयाने मी असं बोलतो की कुठल्याही व्यक्तीद्वारे, कृपा करून मला माफ करा, मी कोणाच्याही गुरूंचा अपमान करण्याची मला ताकद नाही, मला इच्छा नाही किंवा माझी तेवढी योग्यता नाही. त्यामुळे मी कुठल्याही गुरूंचा अपमान करतोय असं कृपया समजू नका. मला कुठल्याही सद्गुरूंचा, कारण गुरु हा शेवटी गुरु आहे,
त्यामुळे त्यांचा अपमान करण्याची माझी योग्यता नाही, त्यामुळे मी कोणाचाही अपमान करत नाही. हे मुळात पहिले जर मी सांगितल्यानंतर तुमच्या डोक्यात येत असेल तर ते काढून टाका की मी कोणाचा अपमान करतोय. आता मी मूळ मुद्द्याला बोलतो. अनुभूती ही कुठल्याही व्यक्तीद्वारे येत नाही, हे लक्षात ठेवा. मग गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, स्वामी समर्थ, नरसिंह सरस्वती, प्रत्येकाचे सद्गुरू कोणीही, यांच्याद्वारे अनुभूती येत नाही. अनुभूती येते ती मंत्राची अनुभूती येते, हे लक्षात ठेवा. तुम्ही जे शब्द उच्चारताय त्या शब्दांची अनुभूती येते. त्या शब्दांचं सृष्टीमध्ये एक प्रकारचं वलय निर्माण होतं. नीट ऐका हं, हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकात वाचायला मिळणार नाही. हे खरं आहे, कारण हे स्वानुभव आहेत. स्वानुभव कुठल्याही पुस्तकात वाचायला मिळत नाहीत. जे वाचायला तुम्हाला 18 पुस्तकात, नर्मदाच्या बद्दल लिहिलेली 18 पुस्तकात जे स्वानुभव वाचायला मिळाले ना, ते पुस्तक विकलं जावं याकरता लिहिलेले सगळे अनुभव आहेत. त्याच्यावर मी येईनच. असो, जी अनुभूती येते ती मंत्राची अनुभूती येते, व्यक्तीची अनुभूती येत नाही. याचं माझ्याकडे उदाहरण आहे. मी विदाऊट उदाहरण काहीही बोलत नाही, मला आवडत नाही. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीला बेस आहे. मी बेसलेस गोष्टी बोलत नाही. अनुभूती येते ती मंत्राची अनुभूती येते, व्यक्तीची अनुभूती येत नाही. असं असतं, व्यक्तीची अनुभूती असती तर नरसिंह सरस्वतींना अनेक शिष्य होते. मग 4 प्रसाद पुष्प फक्त याच शिष्यांना का मिळाली? तर याचं कारण असं आहे की ह्या 4 शिष्य सद्गुरू नरसिंह सरस्वतींनी सांगितलेल्या साधनेशी पूर्णतः एकरूप होते. त्यांनी दिलेल्या मंत्राशी पूर्णतः एकरूप होते, म्हणून त्यांना तशी अनुभूती आली. हे लक्षात घ्या. दुसरं उदाहरण, वाल्ल्या कोळाचा वाल्मिकी झाला, त्याला मंत्र देणारा नारद मुनी. त्यांनी नारद मुनीचं कौतुक नाही केलं. वाल्मिकांनी जे प्रेडिक्टेबल रामायण लिहिलं ते नारदावर लिहू शकले असते, कारण नारद त्यांचे गुरु झाले होते. नारदांनी त्यांना गुरुमंत्र दिला होता, म्हणजे राम नामाचा जप का होईना तो दिला होता. पण त्यांनी प्रेडिक्टेबल राम नामाचा जप देणाऱ्या नारदांवर न लिहिता त्या प्रभू रामचंद्रांवर लिहिलं, आणि ते प्रेडिक्टेबल रामायण नंतर घडलं. व्यास 16 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद जाणणारे होते. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे ते दर्शनही घेत होते. सर्व देवतांशी त्यांचे चांगले संबंध होते. पण त्यांच्या सगळ्या वाङ्मयामध्ये 16 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद याच्यामध्ये सर्वात जास्त सामर्थ्यशील किंवा सर्वात जास्त प्रभुत्व असलेले म्हणजे फक्त मंत्रशास्त्र आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे अनुभूती जी येते ती मंत्रशास्त्राद्वारे येते, व्यक्तीद्वारे येत नाही. याचं पुढचं एक उदाहरण, परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांचे शिष्य रंगावधूत महाराज, यांचे शिष्य गांडा महाराज, यांचे शिष्य नाना महाराज तराणेकर, यांचे शिष्य दीक्षित महाराज. यादी भरपूर आहे. पण यांच्या या सगळ्यांची तुम्हाला जर पटकन सांगितलं की वासुदेवानंद सरस्वतींच्या शिष्यांची नावं सांगा, तर तुम्ही भराभर रंगावधूत स्वामी, गांडा महाराज, नाना महाराज तराणेकर अशी भराभर नावं घ्याल. पण कोणीही सीताराम भट टेंब्यांचं नाव घेईल का? काही लोकांना माहितीही नसेल की सीताराम भट टेंबे कोण. तर सीताराम भट टेंबे हे वासुदेवानंदांचे बंधू होते, ज्यांचं झिरीला स्थान आहे अमरावती जवळ. मग मला सांगा, व्यक्ती जर श्रेष्ठ असती तर वासुदेवानंद सरस्वतींनी आपल्या सगळ्या शिष्यांमध्ये सीताराम हा आपला भाऊ आहे म्हणून त्याला प्रथम प्राधान्य दिलं असतं की नाही?
पण त्याला प्रथम प्राधान्य मिळालं का? नाही. त्यांची साधना वेगळी होती. त्यांनी साधनेला उशिरा सुरुवात केली होती. रंगावधूत महाराज 8व्या वर्षी कृष्णेच्या तीरावर लहान मुलगा भेटतो काय, त्याला कानात मंत्र दिला जातो काय, त्याच्याशी परत कधीही भेट होत नाही, अशी व्यक्ती त्यांची प्रधान शिष्य म्हणून होते. इथे महत्वाचं काय? वासुदेवानंद सरस्वती महत्वाचे आहेत का रंगावधूत महाराजांचा कानात जो मंत्र दिला तो मंत्र महत्वाचा आहे? रंगावधूत स्वामींना त्या मंत्रानंतर वासुदेवानंदांना ते कधीही भेटले नाहीत, पण वासुदेवानंद सरस्वती नेहमी त्यांना साधनेमध्ये दर्शन द्यायचे. कशाच्या जोरावर? त्या मंत्राच्या जोरावर. म्हणजे पुन्हा इथे सांगतो की मंत्र सामर्थ्य हे सर्वात श्रेष्ठ आहे आणि मंत्रामुळे अनुभूती येते. आता अनुभूती येण्याच्या वेगवेगळे प्रकार असू शकतात. अनुभूती समजा मला माझे सद्गुरू आहेत, त्यांनी मंत्र दिलाय, त्यांचा मंत्र मी अतिशय एकाग्र करून म्हणतोय. हे लक्षात घ्या, नीट ऐका. कृपया कुठलेही गैरसमज करून घेऊ नका. मी काय सांगतोय हे नीट ऐकत जा. माझ्या सद्गुरूंनी मला जो मंत्र दिलाय तो मंत्र मी एकाग्रतेने म्हणतोय, अतिशय शांत होऊन मी त्या मंत्राशी एकरूप झालोय. आता त्या मंत्राला परमात्म्याचं दर्शन मला घडवायचं आहे. लक्षात घ्या, त्या मंत्राला परमात्म्याचं दर्शन मला घडवायचं आहे. परमात्मा मी कधीही बघितलेला नाही. परमात्मा मी कधीही बघितलेला नाही, पण त्या मंत्राला मला परमात्म्याचं दर्शन घडवायचं आहे. मग आता इथे गोम होणार की कुठलाही चेहरा मला दिसला तर तो हा परमात्माच आहे, याच्यावर मी ठाम कसं राहायचं? मग अशा वेळेस तो मंत्र माझ्या मनामध्ये परमात्म्याची काय प्रतिमा आहे? तर माझ्या मनामध्ये माझे सद्गुरू ही माझ्या मनामध्ये परमात्मा म्हणून प्रतिमा आहे, किंवा माझ्या मनामध्ये सद्गुरू दत्तात्रय ही प्रतिमा परमात्मा म्हणून आहे, किंवा माझ्या मनामध्ये नरसिंह सरस्वती स्वामी महाराज ही प्रतिमा परमात्मा म्हणून आहे. मग त्या मंत्राला ज्या वेळेस परमात्मा म्हणून माझ्या समोर यायचं असेल, दर्शन द्यायचं असेल, त्यावेळेस तो या 3 पैकी कुठलं तरी रूप घेऊन माझ्या समोर उभा राहील. तेव्हा माझी मानसिकता अशी असेल की मला परमात्म्याने दर्शन दिलं. कारण एक लक्षात ठेवा, याला दुसरा एक पर्याय सांगतो. कारण माझं धर्मशास्त्र म्हणण्यापेक्षा हिंदू धर्मशास्त्र, आध्यात्मिक शास्त्र ईश्वर हा निर्गुण निराकार मानलेला आहे. हे तर सगळ्यांना मान्य आहे. हे कोणी अमान्य करेल असं नाही. हा जो कोणी अमान्य करत असेल त्याने आध्यात्मिकातनं आत्ताच बाहेर जावं. मी स्पष्ट सांगतो, ईश्वर निर्गुण निराकार आहे हे असं अध्यात्मशास्त्र सांगतंय, धर्मशास्त्र सांगतंय. मग ईश्वर निर्गुण निराकार आहे, मग त्याला जटा कुठून आल्या? त्याला कपाळावर चंद्रकोर कुठून आली? त्याचा कंठ निळा कसा झाला? विष्णूच्या हातात चक्र कसं आलं? विष्णूच्या हातात गदा कशी आली? विष्णूच्या पाय चेपणारी लक्ष्मी कशी निर्माण झाली? असे अनेक अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. पण मूळतः आमच्या पुराणांनी, हे लक्षात घ्या, वेदांनी नाही, पुराणांनी, आमच्या पुराणांनी परमात्म्याची एक प्रतिमा निर्माण केलेली आहे आणि ती आमच्या मनात ठासून भरलेली आहे. त्यामुळे ज्या वेळेस आम्ही साधना करतो आणि आमची साधना उच्च प्रतीला जाते, एक लक्षात ठेवा, आमची साधना उच्च प्रतीला जाते आणि उच्च प्रतीला साधना गेल्यानंतर त्या परमात्म्याला, त्या मंत्र सामर्थ्याला, त्या नियतीला, त्या भगवंताला आम्हाला दर्शन द्यायचं असेल तर आमच्या मनात ठासून भरलेल्या प्रतिमेच्या स्वरूपातच ते समोर येतात. म्हणजे मला नक्की काय म्हणायचं आहे हे तुमच्या लक्षात आता आलं असेल. इतकं मी विस्तृत सांगितलंय की नर्मदा तीरी जिलबी खायची इच्छा झाली, ढोकळा खायची इच्छा झाली आणि तिला मिळाला होता. हे सत्य आहे, ही अनुभूती सत्य आहे.
याला इंट्युशन्स म्हणतात, हे लक्षात ठेवा. मनामध्ये तुम्ही एखादी तीव्र इच्छा निर्माण केली, याला काही रॉकेट सायन्स नाहीये, हे लक्षात ठेवा. काहीही रॉकेट सायन्स नाहीये. मनामध्ये तुम्ही एखादी प्रचंड इच्छा निर्माण केली आणि ती इच्छा निर्माण करत असताना तुमचं भगवत चिंतन झालं. लक्षात ठेवा, पुन्हा नीट ऐका. मनामध्ये तुमची एक प्रचंड एखादी उत्कट इच्छा निर्माण झाली आणि ती निर्माण होत असताना तुमचं प्रचंड भगवत चिंतन झालं, तर त्या नियतीला, आता मी इथे नियती हा शब्द वापरतोय, मी परमात्मा हा शब्द नाही वापरत आहे. त्या नियतीला तुमच्या साधनेची फलश्रुती देण्याकरता ती कुठल्याही व्यक्तीला अशी बुद्धी निर्माण करते की त्यांनी ती कृती करावी. म्हणजे ढोकळा खायची इच्छा झाली, मग तिथे कोणाला एखादा येणारा दानवीर असेल, त्याला नियती अशी बुद्धी निर्माण करते की तू दान द्यायचंच आहे ना, मग ढोकळ्याचं दान देऊ, आपण सगळ्यांना ढोकळा खाऊ घालू, गुजरातचा एरिया आहे. आणि मग तो नेमका ढोकळा येतो. आणि बघा, मी नर्मदेला सांगितलं मला ढोकळा दे, तर नर्मदेने दिला. नर्मदेने दिला हे त्याचं म्हणणं काही अंशी रास्त आहे, काही अंशी रास्त आहे. कारण का, त्याच्या मनात ढोकळा खाण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यावेळेस तिने उत्कंठेने नर्मदेला सांगितलं की मला ढोकळा खायची इच्छा आहे. आणि त्या दोन्ही सायमल्टेनियसली घटना घडल्या, त्यामुळे प्रतिक्षिप्त क्रिया नियतीला करावी लागली आणि ढोकळा आला. असं प्रत्येक वेळेसच होतं असं नाही, हेही तेवढंच खरं आहे. आता काय काय जण त्याच्या अतिशयोक्ती करतात, हे सोडून द्या. आता आपण पुढच्या प्रश्नाला वळू. आमच्या जयश्रीताईंनी सांगितलं की त्यांनी पुस्तक वाचून ते नर्मदा परिक्रमेला सद्गुरूंच्या कृपेने, सद्गुरूंच्या सांगण्यावरनं गेले, त्यांना अश्वत्थामाचं दर्शन झालं नाही. मुळात पहिली गोष्ट अशी आहे, अश्वत्थामाचं दर्शन होत नाही हे सगळ्यांनी आपल्या मनातनं काढून टाका, होतं म्हणून. होत नाही. आता याला थोडंसं प्रॅक्टिकली आपण बघू. आता प्रॅक्टिकली असं बघा, युद्धभूमी कुठे, तर कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्र कुठे आलं, पंजाबमध्ये, करेक्ट. अश्वत्थामाचा जो मणी होता कपाळावरचा, तो काढला कुठे गेला, याच्यामध्ये कुरुक्षेत्रावर. कुरुक्षेत्र पंजाबमध्ये, बरोबर. आणि नर्मदा मध्य प्रदेश, आणि जिथे ती जिथे अश्वत्थामा भेटतो असं सांगतात तो एरिया म्हणजे गुजरात. गुजरात आणि मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राचा मधला एरिया म्हणजे ती शूलपाणीची जाळी, ती सुद्धा आत्ता नवीन झालेली आहे. तिथेच या लोकांना अश्वत्थामा भेटतो. मी यांचे पालामुळं खडून काढू शकतो, मी सगळ्यांच्या बाबतीत बोलू शकतो, पण मला कोणाला दोष द्यायचा नाहीये. मग मला सांगा, अश्वत्थामाला साधनेकरता पंजाबवरून नर्मदाच दिसली का? मध्ये काशी शास्त्र क्षेत्र होतं, इलाहाबाद सारखं क्षेत्र होतं, मथुरा होतं, वृंदावन होतं, गोकुळ होतं, उज्जैन होतं, चित्रकूट होतं, अनेक स्थानं होती. ती सोडून तो नर्मदा तीरीच आला. हे पहिली गोष्ट. हे माझ्यासारख्या तरी माणसाला पटत नाही. तुम्हाला पटत असेल तर तुमचं नशीब. दुसरी गोष्ट, बर तो साधनेकरता आलाय का तो फिरायला आलाय? मग साधनेकरता आलेली व्यक्ती एका जागी स्थिर राहील, फिरत बसणार नाही. मग तो शूलपाणी झाडात फक्त फिरतो. मग तुम्ही म्हणाल की काका तुमचं म्हणणं आम्हाला काही अंशी पटलं, मग पुस्तकामध्ये जे लिहितात त्याचं काय? आता याला मी दुसरं उत्तर देतो आणखी एक. नर्मदा परिक्रमेचे महामेरू, ज्यांना मेरूमणी म्हटलं तरी हरकत नाही, की ज्यांनी भरपूर नर्मदा परिक्रमा केल्या, त्यांच्यासारख्या खडतर नर्मदा परिक्रमा कोणीही केल्या नाहीत. खरं सांगतो, कोणीही केल्या नाहीत. ते म्हणजे
परमपूज्य रंगा अवधूत स्वामी. त्या रंगा अवधूत स्वामींनी तर एक नर्मदा परिक्रमा अशी केलेली आहे की फक्त अंगाला एक पंचा, खांद्यावर एक पंच, हातामध्ये काठी आणि रोज फक्त एक भांड नारळाचं पाणी प्यायचं, बस. या अवस्थेमध्ये त्यांनी परिक्रमा केलेली आहे. म्हणजे ते आत्ता परिक्रमा करणारे तथाकथित महाभाग यांच्यापेक्षा रंगावधूत स्वामी श्रेष्ठ आहेत. हे कोणालाही अमान्य करता येणार नाही, हे मान्यच करावं लागेल. या रंगावधूत महाराजांची अनेक वाङ्मय आहेत, अनेक लिखाणं आहेत. कुठल्याही महाभागाने त्यांच्या कुठल्याही लिखाणात त्यांना अश्वत्थामा भेटला असं लिखित मला दाखवावं. मग त्या महामहात्म्याला ज्यांनी अशा खडतर परिक्रमे केल्या त्या रंगावधूत स्वामींना अश्वत्थामा भेटला नाही आणि तो या तथाकथित 2500चे शूज घालणारे, 1500ची सॅक घेणारे, 500 रुपयाचे स्वेटर घालणारे, डोळ्याला गॉगल, तिथे फिरायला स्लीपर, भरपूर काही गोष्टी असतात यांच्याकडे. आता त्या मी काही गोष्टी बोलत नाही, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला माहिती आहे. अशा लोकांना अश्वत्थामा दर्शन देईल का हो? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, तुम्हाला उत्तर लगेच मिळेल. तुम्हाला सोडा, त्या लोकांचं सोडा, तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की मी साधना करतो, मला देव भेटेल? तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल, शक्य नाहीये. तुम्हाला स्वतःविषयी सुद्धा खात्री नाही की मला देव भेटेल किंवा मला अश्वत्थामा भेटेल, ही तुम्हालाही खात्री नाही की नाही? आम्ही कुठे एवढे पुण्यवान आहोत बा? तुम्ही लगेच म्हणाल. आमच्या जयश्री त्यांना म्हटलं ना, केम जयश्री बहन તમે અશ્વત્થામા મળી ગયો? તો ત્યાં लगेच म्हणते मारू क्या रे एकटू नसीब होय क्या मने मळे. आता तसं पाहायला गेलं तर त्यांचे जप चांगले आहेत, त्यांची साधना पण व्यवस्थित आहे. बोळी बाबडी बाई आहे बिचारी, पण अतिशय उत्कृष्ट साधना आहे तिची. मला खूप आवडते तिच्या साधनेबद्दल, तिच्या जपावरची एकनिष्ठता, तिची सद्गुरूंवरची एकनिष्ठता खरोखर वाखाणण्यासारखी. तिला स्वतःला विचारा बरोबर, म्हणून तुला अश्वत्थामा भेटेल का? तर ती हेच म्हणेल, मारा काय एकला नसीब होय की मने मळे. मग प्रत्येकाला माहिती का आपल्याला अश्वत्थामा भेटणार नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे. पण मग पुस्तकात का लिहिलं गेलं? तर पुस्तकात लिहिलं एवढ्या करता गेलं की जेणेकरून त्या पुस्तकाचा खप व्हावा. हे लक्षात घ्या, आपल्या पुस्तकाचा खप व्हावा. अहो सामान्य साधा प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे, एकदम साधा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की जर यांना अश्वत्थामा भेटला, जर यांना नर्मदा भेटली, जर यांना दत्त भेटला, तर ते लिहून 225 रुपयाला विकायची वेळ यांच्यावर का आली? अहो, ज्याला अशा प्रकारची अनुभूती येत असेल ना, तर त्याला प्रथमता येणारी गोष्ट म्हणजे विरक्ती. यांना कोणाला तरी विरक्ती आहे का? हा प्रश्न विचारा. कोणालाही विरक्ती नाही. आता काही महाभाग काही अनेक गोष्टी खपवतात. मी एका पुस्तकामध्ये वाचलंय, मला आता त्यांचं नाव नाही, मला कोणाचं नाव नाही घ्यायचं, पण मी सांगत नाही, की शूलपाणीचा डोंगर चढत असताना आम्ही रडायला लागलो, आम्हाला चढणं शक्य होत नाही. त्यावेळेस हनुमंत आला आणि त्यांनी आम्हाला खांद्यावर घेऊन गेला. हास्यास्पद नाही वाटत का हो तुम्हाला? तरी तुम्हाला वाचणाऱ्यांना तरी कसं वाचवतं हे? अहो, जर समजा हनुमान समोर आला, मी तर म्हणतो शूरपाणी जंगल सोडा, तुम्ही आत्ता तुमच्या घरात बसलात, तुमच्या घरात समजा हनुमान तुमच्या समोर उभा राहिला, तुमची अवस्था काय होईल बघू शकाल का त्याला तुम्ही? आपल्यावरनं दुसऱ्याची परीक्षा करायची असते हो, कोणी काहीही सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? हे फक्त आपल्या पुस्तकाचा खप व्हावा. कारण मग पुण्यामध्ये ना आप्पा बळवंत चौकातनं त्या रोडवर ते दुकान आहे ना, तिथे ठेवा, म्हणजे माझ्या पुस्तकाचा खप चांगला होईल.
किंवा दादरला आयडियल बुक डेपो मध्ये ठेवा, किंवा नाशिकला नाशिक बुक डेपो मध्ये MG रोडला आहे तिथे ठेवा. तुला पुस्तकं विकायची एवढी काय गरज आहे? तुला जर अश्वत्थामा भेटलाय, तुला जर दत्त भेटलाय, तुला जर नर्मदा भेटली आहे, तुला हात पसरण्याची गरज का आली? हा प्रश्न कुठल्याच वाचकाला पडत नाही. आश्चर्य नाहीये? आम्ही वाचून त्यांचं कौतुक करतो, त्यामुळे ते दुसरं पुस्तक छापायला प्रवृत्त होतात. हे लक्षात घ्या. आम्ही त्या पुस्तकाला प्रतिप्रश्न केले तर त्यांचे खपच बंद होतील, पण आम्ही प्रतिप्रश्न करत नाही. कारण आम्ही काय दादेवा आपल्याला काय करायचंय, आलेत ना नमस्कार करून मोकळे होऊ, ही आमची वृत्ती आहे. तिसरी गोष्ट, नर्मदा परिक्रमा ही मुळात तुम्ही जाता ते कशा करता जाताय हे तुम्हाला माहिती आहे का? मला सांगा, माझ्या कुठल्या तरी भागात अश्वत्थामा भेटला, नर्मदा भेटली, दत्त भेटला असं कुठेतरी आहे का हो? कुठेच नाही आहे. शोधून द्या मला. कुठेच नाही. कारण आपल्याला आपली योग्यता माहिती आहे. अहो, सरड्याची धाड कुंपणापर्यंत, कुंपणाच्या बाहेर सरडा नाही जाऊ शकत. एवढं साधं सिंपल गणित आहे की एखादी गोष्ट तुम्ही पूर्ण नियमानुसार नाही केली तर त्या गोष्टीची फलश्रुती तुम्हाला तेवढ्या पद्धतीत मिळत नाही. साधं सोपं उदाहरण देतो तुम्हाला, की तुम्हाला कुकर लावायला सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये डाळ भात लावायचं आहे तुम्हाला. आता खालच्या डब्यात भात लावा किंवा वरच्या डब्यात भात लावा, पण मी तुम्हाला सांगितलंय डाळ भात लावा. तुम्ही कुकरमध्ये पाणी ठेवलं, बरं, भाताच्या पातेल्यामध्ये तुम्ही तांदूळ घेऊन ठेवले, पण त्याच्यात पाणी टाकलं नाही. लक्षात घ्या, कुकरमध्ये पाणी ठेवलं, डब्यामध्ये तांदूळ धुवून ठेवले, त्याच्यात पाणी ठेवलं नाही. वर डाळीचं ठेवलं, डाळ धुतली, डाळीमध्ये पाणी घातलं, कुकरचं झाकण लावलं, कुकर गॅसवर ठेवला, 3 शिट्ट्या नियमाप्रमाणे घेतल्या, 4थी शिट्टी स्लो होऊन घेतली, कुकर थंड झाला, कुकरचं झाकण उघडलं, भात होईल का हो? तुम्ही म्हणाल ते भाजल्यासारखे तांदूळ होतील, शिजल्यासारखे थोडेसे होतील, न शिजल्यासारखे थोडेसे होतील, बरोबर ना? हाच नियम आता इकडे लावा. नर्मदा परिक्रमेला तुम्ही गेलात, नर्मदा परिक्रमेला गेलात, कुठलेही नियम पाळले नाही. ज्याप्रमाणे तांदूळाच्या ह्याच्यात पाणी टाकलं नाही, नियम पाळला नाही. चालणं ठेवलं, ज्याप्रमाणे कुकरमध्ये पाणी ठेवलं. मधून अधून जॉब केला, ज्याप्रमाणे डाळीमध्ये पाणी ठेवलं. काय सोपं उदाहरण तुम्हाला समजावून सांगते ना. काही वेळेस तुम्हाला हे ऐकताना हसू सुद्धा येईल, पण सत्य आहे. परिक्रमा तुमची पूर्ण झाली, डाळीमध्ये पाणी ठेवलेलं आहे, कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्यामुळे तुमचं डाळ शिजेल आणि कुकर फुटणार नाही. त्याप्रमाणेच तुम्ही नियमानुसार केली नाही तर तुमचं फिरणं होईल. डाळीमध्ये थोडंसं पाणी असल्या कारणाने थोडीफार तुम्ही साधना परिक्रमेमध्ये करता, त्याचं फळ म्हणजे तुम्ही न थकता न त्रास होता तुमचं फिरणं बरोबर होतं. पण त्या तांदूळातच पाणी नाही ठेवलं, त्यामुळे भात कसा शिजेल? तसं तुम्ही सर्व नियम जर पाळले नाही तर अश्वत्थामा काय भिकारी सुद्धा दर्शन देणार नाही. अश्वत्थामा खूप लांबची गोष्ट झाली हो. त्याच्यावर अजून बरंच काही नर्मदेवर माझ्याकडे बोलण्यासारखं आहे, पण आता आज 33 मिनिटं झालेली आहेत. हा पूर्ण डोस एवढा तुम्हाला नको. जमलं मला उद्या, मी जमलं अशा करता म्हणतो की क्षणाचा माणसाचा भरोसा नसतो. मी 76 वर्षाचा आहे, त्यामुळे क्षणाचा भरोसा नसतो, त्यामुळे उद्याचा भरोसा देऊ का? त्यामुळे मी म्हणतो जमलं तर मी उद्या तुम्हाला पुन्हा या विषयावर सविस्तर सांगेन. मात्र मी आज जे सविस्तर सांगितलं त्याच्यावर तुमच्या लोकांची
प्रतिक्रिया मला तरी आवश्यक आहे, कारण तुम्ही प्रतिक्रिया दिली तर मला बोलायला उत्स्फूर्तता येते असं मला वाटतं. तुम्हालाही तेच वाटत असेल. नर्मदे हर.